कदमवाडीकरांचं भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी आज मैदान पार पडलं आणि त्यामध्ये आपला शेनवडीकरांचा धोनी. नमस्कार. नमस्कार दादा, बोला. आज जे महाराष्ट्र केसरी मैदान झालं हा, त्यामध्ये ह्याच्या अगोदर कुठं मोठ्या मैदानात आपला धोनी राहिला होता का? राहिलाय पुंदावड्यात राहिलाय, बऱ्याच ठिकाणी असे मोठे मोठे मैदानात राहिले. सातवाडीत राहिलाय आता. ह्याच्या अगोदर म्हणजे हिंद केसरी असं कुठल्या मैदानात राहिलाय का? नाही, महाराष्ट्र चॅम्पियन झालाय आता 50-50 केसरी क्वार्टर फायनल 1 नंबर करून, तेवढाच आहे मला. आणि पुंदावड्याला देवाभाऊ केसरी म्हणून कुणावर पळाला होता इथं 50-50 केसरीला का शिरसवडीचं ती स्पायडर म्हणून वासरू आहे आदत, त्याच्यावर पळलेलो आपण. ते अगोदर जोडी पळाली होती? नाही, कधीच पळली नाही. त्यांचं नियोजन दुसऱ्या बरं झालेलं. त्यांना आदल्या दिवशी फोन आला की कॅन्सल झालंय म्हणून. मग आपला काय पायरा झाला नव्हता त्या मैदानाला. ती बोलले की मग पळूया आपण इथं. आपण वासराचा एक व्हिडिओ घेतला मागून, त्याच्यावर आपण ठरवलं की पळूया म्हणून. दुसऱ्या दिवशी त्यांनी चिट्ट्या बिट्ट्या टाकलेल्या सगळे. आधी किती गुलाल केले त्या वासरात? त्याचा एकच गुलाल आहे वासराचा फक्त. आणि धोनीच आज 37वा गुलाल आहे त्याचा. तर 37 गुलाल झाले. आणि पहिल्यांदाच एक गुलाल केलेल्या वासराला कसा काय पायरा झाला? पायरा म्हणजे आपण गट न पास झालेला त्या बी वासराने गुलाल करून दिली ती. कुठली अशा वासरा की बरी जायते तसं नाव घ्यायला नको कुणाच. आज कुणाबरोबर नियोजन होतं? आज शिरवड्याचा संग्राम. कुणाच्या नावानं गाडी पळाली? आज आपल्याच प्रेमदत्ता शेटरासा शेनवडी आणि संग्राम ग्रुप शिरवडी या नावानं. मोठ्या नंदीवर कुठल्या पळाला? नाही, अजूनपर्यंत नाही कोणावर मोठ्या नंदीवर. सगळी मोठी जायची त्याच्यात सगळ्यांबरोबर मोठीच म्हणायची. मोठी या क्षेत्रात कोण नाही बरं. आपण स्वतःलाच बारकं समजायचं नाही. जो बैलगाडी क्षेत्र करतोय तो सगळं प्रत्येक जण मोठाच. ड्रायव्हर आहेत सोन्या ड्रायव्हर खटावकर. काय सांगताय आता सोन्याबद्दल? सोन्याबद्दल काय सांगायचं? कधीपासून तुम्ही गाडी सोन्याची हाणता? सोन्या चालवायला शिकवल्यापासून सगळ्या सुरुवातीपासून मी हाणतोय त्याची गाडी. आधी आदत मध्ये कोणावर पळाला? आदत मध्ये तो मोठ्या बैलात मोठा बैल म्हणजे आदत मधला त्याचा एकच तेवढा मी बरोबर पळाला. आणि करंजेपूलचा बाजी तो बैल चर्चेतला म्हणजे सगळ्यात मोठा बैल भेटला त्याला तेवढाच आदत मध्ये. आणि स्वामी चरेगावचा परत त्याच्या तो झाला काय संग्रह काय लारा शिरवड्याचा तो लारा सोबत सुद्धा पळाला. एक नंबर गेला त्यानं तिथं आदतला वडगावात. डेरिवलीचा पाखऱ्या बऱ्या बैलांबरोबर आदतला पळाला चांगला. आणि आता वैशिष्ट्य म्हणजे सोन्या आणि ड्रायव्हर पण सोन्या, ही कसं नियोजन असतंय सोन्याचं? तो साजच आहे आमचा. कुठं जाईल तिथं एकनिष्ठ ड्रायव्हर आमचा. दुसरा म्हणला का नाही वडून आणून जरी मोठा नामांकित ड्रायव्हर बसवला का नाही तरी आम्ही नाही म्हणतो. आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर खटावचा. आदतपणापासून एकटाच गाडी हाणतो. आणि कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी बाहेरचा आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य काय सोन्या ड्रायव्हर सांगताल की जेणेकरून आता हे ड्रायव्हर पण तुम्ही कंटिन्यू असता आणि मालक पण दुसऱ्याकडे कुणाकडे गाडी सुद्धा देत नाही, ती तुमच्याकडेच नियोजन करते ते आणि तुम्हीच असता कंटिन्यू. तर काय सांगताय सोन्याबद्दल? काय सोन्याचं बद्दल काय, पब्लिकला आला बैल त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पब्लिकनं आला बैल मारच खात नाही. आणि तुम्हाला पायऱ्यासाठी फोन येते का मोठ्या बैलांचं? मोठ्या बैलांचं म्हणजे आता मोठी काय पण फोन येतात. आपली अशीच मापाडोपदली येते चांगलं बऱ्यापैकी येते फोन. पण कसं आता एका टायमिंगला ह्याचा पायरा झालेला असतो, एका टायमिंगला आपण मोठ्याला मागितला तर त्याचा पायरा झालेला असतो, एखाद्या टायमिंगला मोठा देत नाही. बरीच कारण असते तिची. असंच आपलं जुळवाजुळव करून कुठला तरी पायरा एखादा हुडकून काढून पायऱ्यातच पळायचं. आज फायनलला मोठमोठे वस्ताद होते हिंद केसरी. हो. तर तुम्ही ड्रायव्हिंग करत होता आणि तुम्हाला काय वाटत होतं की जेणेकरून आज कितवा नंबर होईल, काय होईल? असं म्हणायला गेलं तर आम्ही आज 5 नंबर धरला होता. आमच्या ग्रुपनं सगळ्या म्हणजे 5 नंबर पकडला होता आज. म्हणजे ह्या अशा गाड्या आहेत त्या सगळी नामांकित बैल. आपण कुठल्या बैलाला नाव ठेवत नाही, ठेवणार पण नाही. सगळी नंदी एकसारखंच, आपला काय दुसऱ्याचा काय. आम्ही 5 नंबर पकडला होता. 5 नंबरला आपण होईल म्हणून. पण गाडी प्रमाणाच्या बाहेर म्हणजे चांगलीच गाडी पळाली. गाडीनं 2 नंबर केला. गती कशी लागली होती गटाला, सेमीला? गाडी प्रत्येक फेऱ्याला चांगलीच पळली. गटाला जरा गाडी मापात पळली. शंका होती कशी गाडी पळती कशी नाही दुसऱ्या फेऱ्याला. म्हणजे संग्रामची मालक ती सुद्धा म्हणली टेन्शन घेऊ नका ड्रायव्हर, दुसऱ्या फेऱ्याला बैल आमचा म्हणजे आतापेक्षा 4 वेळा जास्तच पळणार. आणि हे बैल पहिल्यापासून जसा जसा फेरा पडेल तसा तसा बैल जास्तच पळतो. पहिला फेरा जरा कमीच काढतो.
गटाला जरा कमी पळाली, सेमीला चांगलीच पळाली आणि फायनल त्याच्यापेक्षा चांगली पळाली गाडी. सीमीला काटाकीर लढत झाली, हम्म. तर सामन्यात गाड्या उतरल्या होत्या, तर हो. त्यावेळी काय आनंद होता का, काय वाटलं तुम्हाला, काय होईल? नाही निकाल तशी चांगला गाडी नाही, निकाल मला वरण म्हणजे कुठला ड्रायव्हर असला तरी समजतोच निकाल काय आहे ती. तसे निकाल गाड्याशी बाबा गाडीनं मार खाल्ला आणि कवा गाडी वळवून आणली असं कवा झालंच नाही. कोण पण असू दे, मग आपल्याबरोबर कुठला बैल मोठा असू दे बाबा, पुढं पोरं धरणारी असते ती सगळी, जरी ती विचारते तीच बाबा कसं काय ड्रायव्हर, आपल्याला अंदाज येतो वरण बाबा लागली गाडी आपण घ्यावी माघारी निकालाला. जर तसं असलं तर निकालाला आम्ही गाडी माघारीच घेत नाही, जर मार खाल्लेला असलं तर. पण गाडी लागली होती आज, एक अंदाज होता मला वरण की निकालात काय का होईना, आपण आपलं तोंड आहे आणि निकालात काय का होईना थोडंसं तोंड इंचाभरातला निकाल झाला. ती पण गाडी चांगलीच पळाली, त्या बी गाडीनं म्हणजे शेवटपर्यंत पूर्णच लढत दिली होती. निकालात इंचाभरात निकाल झाला थोड्यात. आणि आता फायनल झाला आणि गाडी धरून आणली, त्यावेळी तुम्ही 2 नंबर करून आला, असा हात वर करून आला होता. काय वाटत होतं, ती तुम्ही 2 नंबर झालाय का 3 नंबर झालाय काय? नाही, अंदाज 2 नंबर झाला होता. गाडीचा पळून झाला 3 नंबर, एक गाडी फॉल झाली, त्याच्यामुळे ती अंदाज होता की 2 नंबर आपण, कारण ती निकालच सगळं सुट्ट होतं, घासाघाशीतला निकालच नव्हता आजपर्यंत. आमचं निकाल सगळं फायनलला घासाघाशीत झाले ते. असं नाही बैलानं खालचं निकाल उचललं तरी बाबा बैल लय अंतरानं गाडीनं मार खाल्लाय, एक लय तरी इंचाभरातलं इतिबारातलं वावातलं निकाल बैलात झाले ते फायनलला. तेवढ्याचा निकाल मागे पुढे झालेला आहे बऱ्यापैकी. तसा वरच्या निकालात हाय होईल, पण ओपनला आता आपलं 3रंच मैदान असेल ना. आज दुसऱ्यालाच बैल पळत होता, ओपनला 3रं मैदान आणि तिन्ही मैदानात बैल राहिलाय मोठ्याच पुढच्याच निकालात. आता ड्रायव्हर साठी काय सांगताल, कारण एवढं लक्ष गाडी बसवायची पण, आणि कितवा नंबर झालाय, कुठली गाडी आपल्या शेजारी आहे, कुठली गाडी किती फरक आहे, हे कसं बघता तुम्ही? नाही, ती प्रत्येकाची टेक्निकच म्हणजे समजतं प्रत्येक ड्रायव्हरला. असं नाही काय मला समजते वेगळं काय, ड्रायव्हर सगळ्या प्रत्येक ड्रायव्हरला समजतं, प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते, त्याच्यामुळे समजतो निकाल समजतो प्रत्येक ड्रायव्हरला काय असेल ते. पण 20 सेकंदाचाच खेळ असतो. हो. मग काय वाटतं त्यावेळी, म्हणजे बाबा गाडी बसल्या, गाडी काय? नाही, आनंद मार खाल्ल्यावर जरा वाईट वाटतं, पण गाडी लागल्यावर काय ते वेगळाच आनंद. बैल मालकापेक्षा आपल्याला जास्त आनंद ड्रायव्हरला, कुठला पण ड्रायव्हर असू दे, कारण त्या बैलासोबत त्या मालकाचं नाव होत असतं, मालकासोबत त्या ड्रायव्हरचं सुद्धा नाव होत असतं. ती काय एकट्याचं कुणाचं नाव नाही होत, सगळ्यांची नाव होते. ती माणूस बैल धडपडते हे आड्य क्षेत्रात फक्त नावासाठी. दोन्हीचे मालक जे आहेत दत्ता शेठ, त्यांच्याबद्दल काय सांगताल? त्यांचं काय, माणूस म्हणजे वेगळाच माणूस, पूर्ण विश्वास माणसाचा आपल्यावर, म्हणजे सगळ्याच टीमवर. कोणालाच काय असं म्हणजे कवा काय विषय नाही की बाबा तू नाही यो नाही, प्रत्येकाचा म्हणजे परिणत विश्वास त्यांचा आहेच. प्रत्येक माणसावर विश्वास आहे, सगळ्यांचाच आहे, म्हणजे सगळ्याच माणसांवर त्यांचा. एक माणूस जर एकदा त्यांच्या नजरेत बाबा बसला की बाबा हे माणूस 1 नंबर आहे, तर त्या माणसाला ती कवा सोडणार नाही त्या माणसाला. असं कधी झालंय का की आता दुसरं पण ड्रायव्हर असते, ते मालक असते, पण ड्रायव्हरसनी काहीतरी सांगतात आणि त्याच्यामुळं मालकाचं ड्रायव्हरांचं काय थोडं हे होतं का? म्हणजे नाही होत असेल, पण माझ्या बाबतीत तर नाही तसं काय झालं, कारण माझ्या जेवढी बैल मालक लागली सोबत सगळी म्हणजे बैल मालक म्हणजे बऱ्यापैकी मी गावापासून लांबचा बैल एवढा हाणत असेल. किती किलोमीटर आहे आपलं दोन्हीचं आणि तुमचं गावाचं अंतर? 35 किलोमीटर असेल, म्हणजे गावापासून लांबचं. नाही तर आमचा टीम आहे एक सोन्या ग्रुप खटावचा, जाखणगावची, आमच्या ती टीम आहे जवळजवळ एक 4-5 किलोमीटर मधली सगळ्या मुलांची. तेवढ्या ग्रुपच्याच मी गाड्या हाणतो. मी असं लय बाहेरच्या मोठ्या ड्रायव्हर म्हणजे मोठ्या महिलांच्या गाड्या हाणल्या असं नाही, अशा हलक्याच बैलांच्या गाड्या हाणून आता तिकडे चोराडमध्ये ह्या बैलाची गाडी हाणण्यामुळे तिकडची सुद्धा माणसं बऱ्यापैकी बसवते. आता ती बापू शेटची सुद्धा गाडी हाणली एकदा 2दा. अजून कुठल्या नियोजनात असते म्हणजे तुमच्याकडे हाणायसाठी गाडी असते? त्या गाड्या दारपुडीच्या सर्जाची असते आता चालूला, दारपुडीच्या सर्जाची, दारपुडीचं जे आदत वासरू पळते पिस्टन म्हणून त्याची एक गिरवीचा सोन्या आहेत गाड्या, ठराविक एक 10-15 आहेत गाड्या. चिक्या कादगुंचा, आमचा चिक्या, आमचा बैल बसलाय आजारी पडलाय, लंपी झाल्यामुळे वर्ष झालं, त्याच्यामुळे आम्हाला कुठं नाव गावच नाही. आमचा बैल आहे घरचा एक चिक्या. चिक्या कोणाबरोबर पळाला होता? चिक्या ह्याच्या बरोबर सुरुवात आहे की चिक्याची, आमच्याकडे होता ना हे सुरुवातीला, त्यावेळेस चिक्याची ह्याची गाडी चांगली 2-3 मैदान पळवली आम्ही. गटपास करायची म्हणजे शिकावा होता तेव्हा, पहिल्या मैदानात गटपास केलेला ह्यानं, मला वाटतं 5व्या-6व्या मैदानात गुलालात राहिला. आता ड्रायव्हर साठी काय सांगताल की मालका संघ कसं राहिलं पाहिजे? नाही आता काय प्रत्येकाचं वेगवेगळं मत, आपण तसं काय सांगू. ड्रायव्हर बऱ्यापैकी सगळं आहे तर एकनिष्ठ, पण विश्वास पण आहे, काय तसं सांगावं काय कोणाचा.
पण एकमेकावर विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे, ह्या क्षेत्रात विश्वास पाहिजे. आणि ते सुद्धा मालकांचं सुद्धा बैल मालकांचं एक तर एक ड्रायव्हर पकडला पाहिजे. आज आता मी असू नाही तर कोण पण असू XYZ त्याच्या तो आहे ना तर तोच राहायला पाहिजे. काय होते आज आता मी आणणार बैल सुरुवातीपासून मी बैल म्हणजे मी स्वतः येणार नाही, ते बैल पण जातोय पण कुठंतरी नावारूपाला येतो, तो ड्रायव्हर सुद्धा येतो, ते बैल सुद्धा येतो, गुलाला शिरतो. आणि ते काय होतं मग ही जी पुढचं टॉप मधले एक 4-5 किंवा 10-15 ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांकडे नियोजन जातं लगेच. त्या ड्रायव्हरला कटअप करते ती साईडला ढकलते ती आणि ते एक 15-20 बोर्डचं ड्रायव्हर आहे टॉप मधलं त्या ड्रायव्हरांच्या हातात बैल जाते ती. मग ते जो खाली ड्रायव्हर त्याला वाईस मैदानात जरी आलं तरी दुःख वाटते बाबा आपण कुठेतरी हे बैल आणलेला आहे आणि आपल्याला आज विचारत नाही ती मालक. तेवढं फक्त बैल मालकांनी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक ड्रायव्हरला. जसं होतं सगळीकडेच प्रकार आहे. म्हणजे बैल मालकांना सुद्धा बोलून उपयोग नाही. शेवटी कोण जरी असलं तरी टॉपला जाणं त्याला प्रत्येक वेळेला वाटतं आपल्याला टॉपचे सगळे भेटलं पाहिजे, ड्रायव्हर भेटलं पाहिजे, बैल भेटला पाहिजे. पण कुठेतरी बघितलं सगळ्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. मी म्हणत नाही प्रत्येक मैदानाला पण त्याला बी चान्स दिला पाहिजे. जसं आपला नंदी गट पास होते 2-4 महिने सेमी पास होतो. ड्रायव्हरांचं पण कष्ट आहे ना. भरपूर असतं. आणि ते कसं होतंय मग चांगले दिवस येतात आणि ते ड्रायव्हरला साईडला ढकललं जातं. कोण पण असू, मी असू एक नंबरला पण असू नाहीतर तो खालचा पण असू. तरी बघा आपले सोन्या ड्रायव्हर खटावकर यांनी चांगलं मालकांसाठी पण सांगितलंय. तर सुट्टी मेकर आहेत. नाव काय आपलं? तानाजी भोसले शेनवडीकर. काय सांगताय आपल्या सोन्याबद्दल? सोन्याबद्दल सांगेल एवढं कमीच आहे. बैल पळतोय चांगला, एवढंच की आपण लांबच्या पायऱ्यात नाही, मोठ्या पायऱ्यात आपण काय अजून गेलेलो नाही. आपण खालच्या पायऱ्या घेऊन पळतोय आणि नाव आहे बैलाचं. आता कोणकोणत्या बैलाची सुट्टी करता? आपण सगळ्यात पहिल्यांदा सुट्टी केली ह्याच ग्रुपचा मिस कॉल पडत होता. मिस कॉल सगळ्यात पहिल्यांदा सुट्टी आपण त्याची केली, त्याच्यावरच आपण सगळं शिकलो आणि त्याच बैलांना आपल्याला नाव केलं आपलं. आता तुम्ही नियोजन पण करता? हो. कुठल्या कुठल्या बैलाचे नियोजन असते? नियोजन आपल्याच गावचा एक मेजर म्हणून वासरू आहे, त्याचं एक नियोजन, ह्याचं एक नियोजन, 2 बैलाचं नियोजन असते. ती अजून बरीच आहे, ती करतो आपण सगळ्यांचे नियोजन. नाही नियोजन आजचं स्वतः मी, वैभव जाधव, दत्ता शेठ रसाळ आणि अक्षय रसाळ आमच्या चौघांचं नियोजन होतं. हा पायरा अगोदर झाला होता का म्हणजे लगेच आता 2 दिवसापूर्वी कसा? नाही, 2 दिवसापूर्वी पायरा झाला होता. आपण त्याला सांगितलं होतं ह्या मैदानाला आपल्याला पळायचंय म्हणून. नियोजन केलं होतं, चांगलं नियोजन झालंय आणि महाराष्ट्र केसरी 2 नंबरचा मानकरी झालाय. तर ह्याच्या मागे जे तुमचं जे मदत करतात त्यामध्ये कोण कोण टीम मध्ये येतात? सगळ्यात मोलाचा वाटा आहे आमचं गाडीवाले, गाडी ड्रायव्हर आहेत आमचं संदीप गोडके म्हणून. हे सगळ्यांचं सहकार्य लय असतं आपल्या बैलाला. जेव्हा वासरू घेतलं की नाही तेव्हापासून एकच गाडी असते फिक्स आपली. ड्रायव्हर आहेत संदीप गोडके. जेव्हा आपलं सोन्या घेतलाय त्यावेळेपासून तुमची गाडी सांगते, तर तुम्हाला काय वाटतं पहिला नाद होता का आपलं तुमचं भाड्यानं जाती म्हणून तुम्ही जाता? नाही, नाद नव्हता मला पहिला कधी. जेव्हापासून आणलाय खोंड म्हणून ते विसापूर रेवलगरवाडीत आणला त्या दिवसापासून जरा त्याचा नाद लागला. कधी नाद नव्हता पहिला. दुसरं कोणाचा बैल म्हणजे भरत बी नाही आणि आपल्याला आवड बी नव्हती. आता जरा त्याच्यामुळं आवड व्हायला लागली त्याची. काय सांगताल आता दोन्ही तुम्ही कंटिन्यू जाता घेऊन आणि तर आता गाडी तुमची कंटिन्यू असते, काय सांगताय दोन्ही बद्दल? आता तुम्ही मैदान कंटिन्यू बघत असता. दोन्ही बद्दल काय, दोन्ही सगळ्यांचं पांग फेडलंय आतापर्यंत. म्हणजे महाराष्ट्र केसरी आज झाला लय. आणि पहिली गोष्ट तर की आपण आपल्यापेक्षा मोठं समजायचं कुणाला कशासाठी? आपणच मोठं आहे. बरोबर आहे. 37 गुलाल आजचा आहे. 37. हो. टोटल गुलाल किती झाले म्हणजे किती पळालं किती राहिले? ते 48-49 पळलंय, त्याच्यामध्ये आज 37 गुलाल आहे आपला. सगळी टीम सोन्या ड्रायव्हर खटावकर. आता सोन्या ड्रायव्हर एवढं तुम्ही कंटिन्यू असता, सोन्या ड्रायव्हर बद्दल काय सांगताय? एक नंबर विश्वासू माणूस, सगळ्या आमच्या टीमचा विश्वास आणि आमच्यात मिसळून जाणारा माणूस सोन्या ड्रायव्हर. तर शुभेच्छा सर्वांना आणि असाच गुलालात राहू